पैलवान शिवराज राक्षेमुळे गालबोट लागले। पंचांनी चुकीच्या पद्धतीने निकाल दिल्याचा आरोप करत पैलवान शिवराज राक्षे यांनी पंचाशी वाद घातला। तसेच शिवराजने एका पंचाला लाथ देखील घातली। त्यामुळे कुस्तीगिरी परिषदेने शिवराज राक्षे याला 3 वर्षांसाठी निलंबित केलं आहे। यावर पैलवान शिवराज राक्षे याने मला शिवीगारी केली म्हणून मला टोकाचं पाऊल उचलावं लागलं असा खुलासा सुद्धा केला आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची चीन, कॅनडा आणि मेक्सिकोवरील आयात शुल्क वाढवण्याची घोषणा केल्याने जगभरातील शेअर मार्केटवर मोठा परिणाम झाला आहे। याचा फटका भारतीय शेअर मार्केटलाही बसला आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जनतेशी संवाद वाढवण्यासाठी आपल्या मंत्र्यांना जनता दरबार घेण्याचा आदेश दिलाय। त्यानुसार सोमवार ते बुधवार सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत शिवसेनेचे मंत्री जनतेचे गाऱ्हाण ऐकणार आहेत। ज्या रुग्णांना बरे होण्याची आशा नाही त्यांना जीवनरक्षक उपचार सुरू ठेवायचे नाहीत, अशा रुग्णांना सन्मानाने मरण्याचा अधिकार असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे। त्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाच्या जानेवारी 2024च्या निर्णयानुसार कर्नाटकने सन्मानाने मरण्याचा अधिकार लागू केला आहे। यापूर्वी केरळ राज्याने हा अधिकार लागू केला होता। विदेशात पिकवल्या जाणाऱ्या पालेभाज्या आता भारतात सुद्धा पिकवल्या जात आहेत। त्यातच नंदुरबार सारख्या जिल्ह्यातील कृषी विज्ञान केंद्रात या विदेशी पालेभाज्यांचा यशस्वी प्रयोग करण्यात आलेला आहे। आपण जेवणामध्ये प्रामुख्याने पांढरा मुळा हा खाण्यासाठी वापरतो, मात्र लाल मुळा हा फार कमी लोकांनी पाहिला असेल। या लाल मुळ्याची लागवड नंदुरबार तालुक्यातील कृषी विज्ञान केंद्रीय प्रायोगिक तत्वावर करण्यात आली आहे। यातून त्यांना उत्पन्न देखील मिळत असून ग्राहकांचा चांगला प्रतिसाद सुद्धा मिळत आहे। गेल्या महिन्यात सोन्याने जवळपास 6,000ची भरारी घेतली। या आठवड्याच्या सुरुवातीला अनुक्रमे 170 आणि 320 अशी 490 रुपयांची स्वस्ताही आली। तर 29 जानेवारीला सोने 920, 30 जानेवारीला 170 तर 31 जानेवारी रोजी 131 रुपयांनी महागले।